संगीताचे कार्यक्रम असतात, काही वेळेला नाटक आपण ठेवतो, नाटकं ठेवतो, काही वेळेला इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात, असे विविध कार्यक्रम असतात ना. आज म्हटलं तुम्हाला जरा वेगळं दाखव. आज तुमच्यासाठी मी जादूचे प्रयोग आणले. मी म्हटलं जरा जादूचे प्रयोग वगैरे जरा बघायला तुम्हाला पण मजा येईल. मी केळ्याला मत दिलं आणि सगळ्यांना केळ्याची पावती दिसतंय का कन्फर्म करा. मग आपल्याला केळ्याची पावती दिसली म्हणजे पहिला वोटर आला आणि त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली. आता तो समाधानी झाला आणि तिकडून गेला तर आपण काय बोलू नाही शकत का काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. त्यानंतर दुसरा वोटर येतो. दुसरा वोटर पण समजा असा आहे का तो एकाच फॅमिलीचा आहे किंवा एकाच एरियाचा आहे आणि एकाच मानसिकतेचा आहे, तो पण केळ्याला मत देतो असा होतो. आता परत समजा मी केळ्याला मत दिलं तर आपण बघू इकडे आपल्याला काय दिसतं. परत केळ्याची पावती दिसली. या प्रकारे दोन वोटर आले, दोघांनी केळ्याला मत दिलं आणि केळ्याची पावती पण बघितली. आता ते समाधानी होऊन गेले. त्यानंतर आपण काय करतो, आपण एक मत कलिंगडला देतो. आता कलिंगडला मत दिलं, आपण परत कलिंगडची पावती कन्फर्म करू. आपल्याला कलिंगडची पण पावती दिसली. या प्रकारे तीन वोटर आले, दोन केळ्याचे आणि एक कलिंगडचा. त्यानंतर चौथा वोटर येतो आणि चौथा वोटरनी पण कलिंगडला मत दिलं. अशा प्रकारे दोन वोटर केळ्याचे आणि दोन वोटर कलिंगडचे. आता 4 वोट झालेत. आपण तिसरा कॅन्डिडेट जो आहे सफरचंद, त्याला आपण एक मत त्याला पण देऊ. मग आपण सफरचंदला पण मत दिलं. आता सफरचंदची पण पावती बघा. असे 5 वोटर आले. सगळ्यांनी आपला वोट केलं, 2 केळ्याचं, 2 कलिंगडचं आणि 1 सफरचंदचा. याप्रमाणे वोटिंग झाली. आता समजा इलेक्शन संपलं आहे, आज इलेक्शन होता, इलेक्शन संपलं. 3 दिवसानंतर आपण इलेक्शनचा निकाल बघू. पहिले आपण जो इलेक्शनचा निकाल बघणार तो इलेक्ट्रॉनिक वोट असेल. तर इलेक्ट्रॉनिक वोट म्हणजे जे आपल्याला दिसत नाही आणि त्याची काउंटिंग काय दाखवते बघा. मी कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करणार का ते फक्त या LED वर झूम करा तर सगळ्यांना तो निकाल दिसेल. निकाल असा येतो आहे का 3 वोट जे आहे ते सफरचंदाला भेटले आहेत, 1 वोट जे आहे ते केळ्याला भेटलं आहे आणि 1 वोट जे आहे ते कलिंगडला भेटलं आहे. पण आपण काय वोट केलं होतं हे आपल्याला माहिती आहे. 1 वोट आपण केला होता सफरचंदला आणि 2 केले होते केळे आणि कलिंगडला आणि आपण त्याची पावती पण बघितली होती. तर आपण आता बघू की याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं आहे. आपण हे सगळं बघितल्यानंतर आपल्याकडे एकच उपाय आहे. भरपूर आमदारांनी हे केलं पण होतं का बाबा आम्ही पैसे भरू आणि VVPATची मोजणी करू. VVPATची पावती जर 100% मोजणी केली तर चोरी पकडली जाणार असे बोलणारे बोलतात. पण तर आपण इकडे काय करू, ते याला उघडू आणि चेक करू. पहिले आपण बघितलं होतं की याच्यामध्ये कुठलीच पावती नव्हती. तर एक एक करून उघडणार. पहिला हा आपण हे बघू शकता केळ्याचं. दुसरा हे बघा, हे केळा, हे कलिंगड. परत बघा हे परत सफरचंद. या प्रकारे सफरचंदचे 2 मत झाले, आपण एकच दिले होते. आणि इलेक्ट्रॉनिक वोटच्या बरोबर जर याची आपण मॅचिंग केली तर 100% मॅचिंग झाली. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोट आणि पेपर स्लिपचे वोट हे 100% मॅचिंग करून आपला हा प्रोग्राम हा आपल्याला वोट चोरी करून देऊ शकतो. आता हा प्रोग्राम जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आहे तर प्रॉब्लेम आहे, नाहीतर मग आम्ही हे तुम्हाला खेळ दाखवतो आहे. तर पुढे काय समजायचं ते आपण समजू शकता. आता ही चोरी आपण बघितली. या चोरीला हॅकिंग नाही म्हणत, या चोरीला प्रोग्राम टाकून चोरी म्हणतात. जे आपण ऐकलं आहे ते हॅकिंग नाही आहे. हे हॅकिंगशिवाय कशी चोरी होऊ शकते ते आपण याच्यामध्ये बघितलं.